सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण आजच्या या क्रिकेट खेळाच्या समालोचनाला सुरुवात करूया। अध्यक्ष चषक 2024 चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिला सामना सुरू होतोय। पवनपुत्र वडपे आणि जय कालिका माता कालवार नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय वडपे संघाने घेतला आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना ऑन होतोय। फलंदाज प्रवीण आणि अनंता। नक्कीच कृष्णा म्हात्रे जय कालिका माता कालवार संघाचे सिनियर खेळाडू यांनी या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात। धन्यवाद कृष्णाजी म्हात्रे, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। रवी गोलंदाज रवी आलेले आहेत। पवनपुत्र वडपे संघाकडे गोलंदाजी युनिट चांगला आहे। बघूया, दिलीप जाधव एक त्यांच्याकडे चांगला हुकमी गोलंदाज आहे। प्रवीण अण्णा सलग 2 चेंडू डॉट रवीचे खेळलेत। प्रवीण अण्णा कालवार संघाचा एक चांगला सलामीवीर म्हणून ज्याची ओळख आहे। हा चेंडू देखील डॉट आलाय। आजचा खेळ 1:53 आपण सुरू केलेला आहे। मान्यवर कक्षामध्ये अध्यक्ष गणेशदादा केनी, उपाध्यक्ष हरिदास पाटील, सहसचिव धर्मेंद्र तांगडी, सदस्य शरदजी केनी, आमचे नाना रविदादा पाटील, तसेच आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एका धावी प्रवीण म्हात्रेनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे। 3 चेंडू डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक सिंगल। पुढील चेंडू गोलंदाज रवी, अनंता म्हात्रे यांच्यासाठी काय कमालीची गोलंदाजी। अगदी रवीनं काय सुरुवात करून दिलेली आहे पवनपुत्र वडपे संघासाठी। जीवन भोईर, प्रमोद वडोलकर खुश असतील, कारण की यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल। 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव। हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय। एका टप्प्याने चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेत। प्रवीण अण्णाची चांगली रनिंग बिटवीन द विकेट। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद 3। अगदी संत आणि शांत सुरुवात आहे। सुनील मामा पाटील यांचा संघ पवनपुत्र वडपे। बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी दिलीप जाधव येतील की अजून कुठल्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जाईल। जीवन भोईर एक हस्तमुख व्यक्तिमत्व। चला चला विचारमय कमी करा, कडक ऊन आहे। जीवन भोईर चर्चा लगेच आपल्याला समाप्त करायची आहे। धन्यवाद। प्रमोद वडोलकर एक चांगले सलामी फलंदाज पवनपुत्र वडपे। नेक्स्ट मॅच स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि जोशी इलेव्हन भादवाड बी। जो संघ आज उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 3 चेंडूचा पेनल्टी। दुसऱ्या इनिंगचा चेंडू पडल्यानंतर जो संघ उशिरा येईल त्याला 3 चेंडूचा पेनल्टी। आज कुठल्याही संघाची गय नाहीये। तब्बल 14 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। वेलकम जयेश। तर गोलंदाज मयूर पाटील, मयूर भोईर, पप्प्या काबूगार, जय गावदेव वडनगर संघाचा एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। धन्यवाद पप्प्या काबूगार। अध्यक्ष चषकामध्ये आपला सहर्ष स्वागत। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मयूर भोईरनं चेंडूला उचललं, एक सिंगल धाव। प्रवीण म्हात्रे कुठेतरी इथे पायचीच्या स्वरूपात बाद झाली आहेत। मोठी विकेट आहे पवनपुत्र वडपे संघासाठी। 7 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद। चांगली सुरुवात आहे।
स्वतः खेळपट्टीवर ज्युनियर बाला येताना आपण पाहतोय. बाला पहिल्याच सामन्यात तो नाणेफेकी जिंकून जीवन भोईरनं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत मला तर वाटतं की हा निर्णय त्यांनी योग्य घेतलेला आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये रवीनं फक्त 3 धावा दिल्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मयूर भोईरनं गडी बाद केलाय. पवनपुत्र वडपे संघ आपण वारंवार एकत्र येऊ नका मित्रांनो. कडक ऊन आहे, अगदी जागेवर थांबा. आपला आनंदोत्सव जागेवरच साजरा करा आपण, जेणेकरून सामन्याला देखील उशीर होणार नाहीये. आणि येणारा धावणारा फलंदाज टी शर्टची सर्कल जी आहे ती आपण क्रॉस करत चला. मयूर भोईर इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. वेलकम गणपती भोईर आणि वेलकम साई पाटील, आपलं स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाचे दोन्ही सहकारी खेळाडू आहेत. अध्यक्ष चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद अनंत म्हात्रे. धक्के बे धक्का दे धक्का. कालवार संघ कुठेतरी पहिले हा चेंडूमध्ये अडचणीमध्ये सापडलाय. स्वतः संघाचे संघनायक संभाजी म्हात्रे खेळपट्टीकडे येत आहेत. बघा टी शर्टची सर्कल आहे ना ती कंपल्सरी मित्रांनो आपण क्रॉस करत चला. पंच आपण देखील खेळाडूंना सूचित करा. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. स्वराज्य स्पोर्ट कशिली नंबर 1 चा संघ आणि जोशी लोन भातवड बी पुढील सामना असेल. आमचे संरक्षण मंत्री खुश आहेत नक्कीच. अगदी साई पाटील आणि गणपती भोईर आले की संघाची ताकद अगदी द्विगुणित होते. रामशेठ भोसले असतील, प्रकाश भोईर हे त्यांचे खंदे समर्थक आहेत आणि खेळाडू देखील आहेत. स्वराज्य स्पोर्ट कशिली प्रीमियर लीग मध्ये साईमामा पाटीलचं मला ते क्षेत्ररक्षण आठवतंय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं अगदी एस्टनच्या मागे. संभाजी म्हात्रेनं षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे डबल डिजिट 10. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेकी होणं बंधनकारक राहील. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 3 चेंडूंचा पेनल्टी. चेंडू अगदी ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक सिंगल धाव मिळेल. षटकार खाल्यानंतर मयूर भोईरनं चांगला चेंडू टाकलाय. संघाची टोटल डबल 1, 2 बाद 11. ही जोडी खूप महत्वाची आहे. बाळा आणि संभाजी म्हात्रे जय कालिका माता कालवार संघाची भिनीची जोडी. चांगला चेंडू, गती कमी केली होती, गतीला ओळखलं पारखलं बालानं आणि चेंडूला अगदी ऑफसाईड रिझन मध्ये हलक्या हाताने खेळून काढला होता. 2 धावेनी बालानं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 13. 11 चेंडू मध्ये 13. दिलीप जाधवचं येणं अजूनही गोलंदाजीसाठी बाकी आहे.
बघूया जीवन भोईरीचा गेम प्लॅन काय असेल या पहिल्या सामन्यातून. मयूर भोईर राऊंड द विकेट. इथे चेंडूला अगदी स्केअर ऑफ द विकेट उडवलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये. फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलनं 2 ओव्हरची समाप्ती. 2/14. विश्वास पाटील आणि सुनील पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नवीन 40+ ची एवन जोडी आहे आणि आपल्या सिनियर 40+ ची एवन जोडी भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे. खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पंचांना कॉल करून आपण पाणी मागवायचं आहे. 12 खेळाडू आपण देखील तयारीत राहायचं आहे. जेव्हा आपल्या सहकार्यांना पाणी लागेल तेव्हा तुम्ही पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. चला दिलीपजी मोरे जोशी 11 भादवर बी लवकरात लवकर आपण यायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट कशिली संघ पोहोचलेला इथे. जो संघ उशिराने येईल त्याला 3 चेंडूचा पेनल्टी. सुमित ओव्हर नंबर 3. सुमित आलाय. 7च्या सरासरीनं 2 ओव्हर मध्ये 14. वेलकम योगेश नाना. के चरण पाटील स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाची ते देखील एक सहकारी खेळाडू आहेत. साईनाथ पाटील त्यानंतर गणपतजी भुईर. ते चेंडूला उडवलाय अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बाळाच्या बॅट मधून हा पहिला षटकार. षटकाराने धावसंख्या 20. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात ज्युनियर बालाने केलेली आहे. नक्कीच मी मगाशी उल्लेख केलाय की बाला आणि संभाजी म्हात्रेंना खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. परत लगेच भिजा पाठव. हा चेंडू वाईट आलाय. थोडासा दबाव जाणवतोय सुमितवर. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर वाईट. धावसंख्येला आकार आलाय. धावा बनल्यात 21. सुमित राऊंड द विकेट. इथे फुल टॉस. मिस टाइम पटका पाहतोय. चेंडू पॉइंट रिझन मध्ये अडवलाय इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल धाव येईल. सिंगलनं धावसंख्या डबल 2. 22. 14 चेंडू मध्ये 22. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. सुमित मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून राऊंड द विकेट. इथे वेग आणि गती लाईन अँड लेंथ मध्ये हा चेंडू आपण पाहिलाय.
संभाजी म्हात्रेनं आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलाय, मात्र पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल. भाऊ आपल्याकडे तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाही व्हाईटसाठी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. जोशी 11 भादवड बी आणि स्वराज्य स्पोर्ट कशिली दुसरा पुकार आहे. तिसरा ओव्हर सुरू आहे. चांगला फटका आपण पाहतोय. अंदाजच्या अंदाजानं चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर सेफ लँड होतोय. 2 धावा इथे पलून पूर्ण केली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अगदी तंदुरुस्त खेळाडू आहेत. जय कालिका माता कालवार संघाचे बाळा आणि संभाजी म्हात्रे, प्रकाशदादा म्हात्रे, श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ संघाचे संघनायक यांनी देखील या चषकाला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाचे खंदे समर्थक प्रकाश भोईर, मयूर म्हात्रे आणि परेश तरेनं देखील या स्पर्धेसाठी गणेशदादा केनी, प्रताप पाटील साहेबांना आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. परेश तरे, प्रकाश भोईर, मयूर म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. संभाजी म्हात्रेनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत. त्यामध्ये 2 षटकार, 1 डॉट, 1 सिंगल, 1 दुहेरी, 15 धावा बनवलेल्या आहेत. संघाची टोटल 30 आणि वैयक्तिक 15 संभाजी म्हात्रेच्या खात्यावर. बाळा खेळतोय 11वर. 5 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून देखील 1 षटकार आलाय, 3 सिंगल आहेत आणि 1 डबल. इथे देखील चेंडू अंदाजच्या अंदाजानं फेकी थोडीशी खराब. गोलंदाजाचा प्रयत्न चांगला. सुमितचा तिसरा ओव्हर झाला इथे कंप्लीट. धावा बनल्यात 10च्या सरासरीनं 30 धावा झालेत. जोशी 11 भादवड बी आणि स्वराज्य स्पोर्ट कशिली दोन्ही संघाने आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. वेलकम दिलीप मोरे. जोशी 11 भादवड बी संघाचे यष्टीरक्षक आणि संगणकी देखील आहेत. जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ चे मालक आहेत. वेलकम. गोलंदाज हरेश. नक्कीच आज दिलीप जाधव संघामध्ये अनुपस्थित आहेत. नक्कीच जीवन भोईरच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. पहिला चेंडू अगदी चेंडूला अपेक्षित उचली दिलेली आहे. चला दोन्ही संघनायक जयेश पाटील आणि दिलीप मोरे हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 31. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा सर्व संघांना आम्ही सूचित करतोय
इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी कंपल्सरी आहे. चेंडूला उडवलाय अगदी उंचच उंच, लांबी मिळाली. नक्कीच अगदी बालाच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या 37 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. बालाने 2 षटकार, संभाजी म्हात्रेने 2. आज सुरुवात काहीशी अडथळत पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर सामन्याची सूत्र संभाजी म्हात्रेंनी बालानं आपल्या खांद्यावर घेतली आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा झालेत. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू शिल्लक. हरेश इथे हा चेंडू अगदी अप्पर कटच्या अंदाजाने चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट थर्डमॅनला चेंडूला अडवलाय. फक्त एक सिंगल धाव. सिंगलला धावसंख्या पोहोचली ती 38 वर. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे आणि शेवटचा पुकारा देतोय आपण जोशी 11 भादवड बी आणि स्वराज्य स्पोर्ट कशिली. दोन्ही संघ आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करा. हरेचा चेंडू, चांगली गती आहे, सराव चांगला आहे. जुवान भुईर, पवनपुत्र वडपे, सुनील मामा पाटील यांचा संघ आपण पाहतोय. नक्कीच सुनील मामा देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे येणार आहेत. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला अगदी केलून काढलाय 2 शत्रूंच्या मधून. चेंडू सीमा पार. शेवटचे चेंडू टोकला संभाजी म्हात्रेने चौकार आणि संघाची टोटल 42 43 धावांचं लक्ष असेल विजयासाठी पवन पुत्र वडपे या संघासमोर. चला दोन्ही संघाचे संघनायक रमेशजी म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. चला साईनाथ मामा पाटील आणि गणपतजी भोईर दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. चला जयेश पाटील, दिलीपजी मोरे, चला नाणेफेकी करून घेऊया आपण. हरिदास भाऊ पाटील आपण देखील या. चला चला 1:53 आपण पहिला चेंडू टाकलाय. तेवीस मिनिटांमध्ये बरोबर 4 ओव्हर कंप्लीट केले पवनपुत्र वडपे संघाच्या गोलंदाजानं. धन्यवाद जीवन भोईर ऑल टीम. 23 मिनिटांमध्ये वेलकम स्वराज्य स्पोर्ट कशिली ऋषी वेलकम. दिनेशजी आपलं देखील स्वागत आहे. तर मान्यवर आम्हाला जोडतायत हरिभाऊ पाटील उपाध्यक्ष आहेत, साईनाथ मामा पाटील कशिलगावचे समाजसेवक आणि गणपतजी भोईर आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि नक्कीच त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला सहकार्य लाभलेलं आहे. वेलकम दिलीपजी मोरे, जयेश पाटील, शुभेच्छा आहेत. बघा दोन्ही संघ प्रथमच अध्यक्ष चषकामध्ये पहिली लढत खेळत आहेत. नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला नवीन 40+ आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक.
साई मोमोडतील काय आवाज आहे? अध्यक्ष चषक 2024 अशी मागणी आहे. साई मामा पाटील नाही, नक्कीच आपला खूप खूप स्वागत आणि आभार. चला गणपती भोईर साहेब, आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकीचा कौल आज स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाच्या बाजूने लागली आहे. जयेश, नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती? हो नक्कीच होती. नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम फलंदाजी कराल की गोलंदाजी? आम्ही फलंदाजी करू. नक्की सध्या नंबर 1 चा संघ आहे. 2023-24 या सीझनचा विचार केला तर 4 विजेत्या सह स्वराज्य स्पोर्ट कशिली संघ नंबर 1 वर आहे. आणि इथे नाणेफेकी जिंकून प्रथम आपण क्षेत्ररक्षण फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यामागचं मुख्य कारण काय असेल? मुख्य कारण असं आहे की आमच्याकडे बॅटिंग लाईन पण स्ट्रॉंग आहे आणि आमची गोलंदाजी पण चांगली आहे. जास्तीत जास्त धावा करायच्या आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. अध्यक्ष चषकाचं आयोजन नियोजनाबद्दल 2 शब्द. गणेश दादा केनी अध्यक्ष आहेत आपल्या संघटनेचे, त्यांचं आयोजन नेहमी चांगलंच असते. खूप खूप धन्यवाद जयेश पाटील, आपल्याला शुभेच्छा आहेत. दिलीपजी मोरे, नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम आपल्याला गोलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण. आपल्याला नक्कीच जे हवं ते मिळालेले आहे. कोणत्या गोलंदाजांकडून अपेक्षा असतील? शरद तर नाहीये, 2-3 आहेत. काल ए संघ जिंकलाय, आज बी संघाकडे ए संघाच्या देखील अशा अपेक्षा आहेत. नक्कीच प्रयत्न करू. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? खूप चांगलं, असं मस्त एकदम नाईटला खेळायचं आहे, खूप चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाने जिंकली आहे आणि प्रथम घेतलाय धाडसी निर्णय फलंदाजीचा आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेली आहे जोशी 11 भादवाड बी या संघाला. आपण जाऊया, ऐकूया समोरच्या कक्षामधून चालू सामन्याचं दुसरं सत्र आमचे परम मित्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो, सर्वांना सस्ने नमस्कार. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित अध्यक्ष चषक 2024 हे आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय गणेशदादा केणी यांची देण. मित्र, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना रंगतोय. सामन्याच्या समालोचनाला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाला करूया साष्टांग नमन. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यासागर, अज्ञात वारुणी बुद्धिमध्ये दे आराध्य मोरेश्वरा. चिंताक्लेश दरिद्र देशांतरा पाठवी, हेरंबा गणनका गजमुखा, भक्त बहु तोषवी. गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आजच्या समालोचनाला मी सुरुवात करतोय. फर्स्ट बॉल गो, गोलंदाज अनंता आणि पहिला चेंडू पेस अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फलंदाज निश्चित थोडासा शफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. पहिला चेंडू जातोय निर्धाव, डॉट चेंडूची सांगता. विजयाचं लक्ष 43 धावांचं सलामी गोलंदाज अनंता रायटम ओरचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाहीये. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज अनंता. जग कालिका माता कालवार संघाचा सलामी गोलंदाज क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय. सन्माननीय गणेशदादा केणी यांची देण. अध्यक्ष चषकाचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. रजनी स्पर्धा डे नाईट या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना देखील 2 दिग्गज संघामधून रंगतो. एका बाजूला आपण पाहतोय जय कालिका माता कालवार विपक्ष पवनपुत्र वडपे.
विजयासाठी 43 धावांची गरज. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आतापर्यंत 2 चेंडूची फेक झालेली आहे. मात्र कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी अकाउंट ओपन झाला नाहीये पवनपुत्र वडपे या संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज अनंता, स्ट्राईक रोटेट करतो रवी. जीवन आहे का? सलग तिसरा चेंडू देखील जीवन याच्या बॅट मधून जातो डॉट. या माध्यमातून जीवनच्या माध्यमातून कुठेतरी संघाच्या अडचणी वाढतात. आता मात्र चेंडू अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका जीवन याच्या बॅट मधून येतोय. या 6 धावीने स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघाचा देखील अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या होती बिनबाद 6. प्रेक्षक चेंडूची फेक करायची आहे. दोन कशाला एकच द्या. मॅच बॉल आलेले आहे. पुन्हा एकदा सर्व दुपारच्या सत्रामधून क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. षटक क्रमांक पहिलं, संघाची धावसंख्या बिनबाद 6. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका जीवन याच्या बॅटमधून आपण पाहिला. आउट ऑफ पार्क. 6 धावेने स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं. चेंडू देखील फुल लेनचा ऑनसेटचा अतिशय चांगला फटका करून ते कार्पेट. चेंडू जातो वॅडिश लॉंग ऑफला. चांगलं शतरक्षण बाळाच्या माध्यमातून मात्र मिळते 1 धाव. 1 धावेने संघात धावसंख्या बिनबाद 7. ऑनसाइडचा पुन्हा एकदा फटका सस्तोय. चेंडूकारी शतरक्षक बाळा अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि पहिला महत्वाचा फलंदाज, दुसरा फलंदाज बाद करण्यामध्ये यश येतंय. पवनपुत्र वडपे संघाचा दुसरा फलंदाज बाद होतोय. जीवन याची खेळी देखील संपुष्टात. प्रमोद झाला बाद. नेक्स्ट बॅट्समन षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7. थोडीशी निगडीत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी धावपळकर दिसत नाही याचं कारण देखील आपण पाहिलं. गोलंदाज अनंत याची अतिशय प्रतिम अचूक टप्प्याची एक गोलंदाजी आपण पाहिली, ज्यानं धावा फक्त खर्च केल्या 7 आणि महत्वाचे 2 फलंदाज ज्यानं बाद केले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय नितेश. चला वेळेच्या संदर्भात तुम्ही देखील आम्हाला थोडंसं सहकार्य करा. बघा आजच्या दिवसाचा शेड्यूल देखील फार मोठा आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांना आम्हाला वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं. प्लीज वेल कमी गॅस स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील थोडंसं वेळोवेळी संघांना वॉर्न करत चला. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज नितेश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. 7च्या क्षणापर्यंत आपण पाहिली होती. चेंडूवरची नजर निश्चित चांगली होती, मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसारता आलं नव्हतं. चेंज ऑफ पेस परिवर्तन. वेलकम साई. स्वराज्य कशिळ या संघातील एक महत्वाचं ट्रम्प कार्ड. वेलकम सुशांतजी म्हात्रे.
ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय चेंडू खाली क्षेत्रक्षेप गेल दक्ष यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा तिसरा फलंदाज झिमन याची मात्र खेळी संपुष्टात. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जीतो मॅच कॅच विन द मॅच. नेक्स्ट बॅट्समन पिंटू येतोय. नेक्स्ट बॅट्समन बॅटल येतोय पिंटू. संघाची सध्या अद्य स्थिती 3 बाद. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. देवीदास वेलकम सुशांतजी मात्र तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कशेळी आणि कशेळी संघाचे खंदे समर्थक देखील आहेत. क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत. अतिशय खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वर मारा पंचांची समांतर धाव मिळते अमांतर. एका धावेने संघात धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज नितेश. पुण्याचा ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका ऑन द कार्पेट चेंडू जातो वायडिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्रक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघात धावसंख्या दुहेरी रंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. वेलकम मनोहरजी जोशी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही देखील पार अपार कष्ट अपार मेहनत घेता. पुणे एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील आपण पाहिलं. थोडंसं व्हॅरिएशन पाहिलं होतं चेंडूमध्ये. गती कमी केली होती आणि चकित झाला फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे 10. पुण्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लेग बिफोरचा हलकासा अपिले निश्चित आपण पाहिला मात्र पंच संमत नाहीये आणि याचबरोबर 2 धाव घेण्याची संधी देखील प्राप्त झाली फलंदाजाला. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 12. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही तब्बल 31 धावांची गरज आहे. जे आस्किंग रन रेट आहे धावांची जी गती आहे ती वाढलेली आहे. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं तिसरं गोलंदाजी तो दीपक. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 31 धावांची गरज आता मात्र जे अस्किंग रन रेट आहे धावांची गती प्रति ओव्हरमध्ये वाढलेली आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 15.50 ची सरासरी निश्चित आता सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. पवनपुत्र वडपे या संघाला या सामन्यामधून जर आपला विजय संपादित करायचा असेल तर चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या स्पीडअप करा. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूला बिग एट मोठा फटका मारण्याचा मानस नाही आपण पाहिला. फलंदाजा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमची चेंडूवरची नजर तुमचं फुटवर्क पदलालित्य. वेलकम आनंद भाऊ. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू जातो स्टँडच्या माग मिळते फक्त आणि फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी निश्चित 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी सांगाय धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. आनंद भाऊ तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी मनापासून कौतुक करेन. ही स्पर्धा संपन्न होण्यामुळे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. तुम्ही देखील या स्पर्धेसाठी तन मन धन आम्हाला अर्पित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय गणितदाता केनी यांच्या वतीने तुमचं देखील मनापासून आभार. षटक क्रमांक 3 गोलंदाज दीपक. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधल्यानंतर फलंदाजाला वारंवार चुका देखील फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतो. साजेची कामगिरी मैदानामधून केलं जात नाही आणि या अनुषंगाने कुठेतरी आपण पाहतोय पवनपुत्र वडपे संघ थोडासा बॅकफुटवर. हा चेंडू मात्र आहे थोडासा बाहेर आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा 1 धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते. बघा जे अवंतर धावा असतात कधीतरी कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. धावसंख्या एकाने पुढे सरकते 15. ऑनसाइडचा फटका अतिशय चांगला सरला आणि कार्पेट चेंडू जो वाईट डिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने धावसंख्या 16. या एकेरी धावेने फक्त आणि फक्त मला वाटतं पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून केला जातोय. बघा अजूनही संधी आहे सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. अजून तुमच्याकडे वेळ आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होते ती 17. विजयाचं लक्ष 43 धावांचं अद्यव स्थिती पाहतोय पवनपुत्र वडपे संघाची. 3 बाद 17 आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा चांगला समाचार हवा तसा घेता आला नाही फलंदाजाला, मात्र याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात त्यांच्या माध्यमातून. या 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 19. वेलकम गणेश दादा तरे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एवन जोडी आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर. संतोष भाऊ आपण देखील या. किती झाल्या षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती फक्त आणि फक्त 19. आता मात्र परिपूर्ण बॅकफुटवर आपण संघ पाहतोय पवन पुत्र वडपे. आता विजापासून तब्बल 24 धावा दूर, अजूनही विजापासून तब्बल 24 धावा दूर आहे. आता मात्र या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करताना संघ जय कालिका माता कालबार. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय बाळा. मग घ्या ध्यान. त्याला आपण काय करणार. बॉल नाही पण आपल्याकडे दुसरा. बघा वेळेच्या संदर्भात दोन्ही संघांना तोच आहे तो. चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. नवीन बॉल चेंज नाही करायचा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती 19. उर्वरित 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. शेवटचा अंतिम गोलंदाज संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड बाळा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी सुमित याला. बघा सुमित याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देवीदशाच्या माध्यमातून आपण पाहिलं. सचिन चेंडूला चांगलं बॅकिंग करतोय आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होईल धाव उचित बाद. मला काय बोलला वेलकम. प्रमोद भाऊ वेलकम. स्वयंसेवक प्रभाकर, स्वयंसेवक प्रभाकर आपण थोडासा स्त्रीशी संपर्क साधा. भाऊ या बसा या. नमस्कार. हा पण सुंदर असा
ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू होतोय वाडीशी लॉंगॉपला चांगले क्षेत्ररक्षण आपण पण नितीनच्या माध्यमातून किती धावा कंप्लीट झालेत 3 धावा 4 3 या 3 धावेची संख्या धावसंख्या 3 ने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोड्यावर पंचांना क्रॉस करतो राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल हरेश बीजापासून अजूनही 20 धावा दूर आहे. अतिशय चांगला चेंडू थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न झाला चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित समजतात आला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. आता मिशन इज इम्पॉसिबल. विजापासून थोडासा दूर जाताना संघ पवनपुत्र बडपे तर विजाच्या उंबट्यावर जय कालिका माता कालबार मिस टाइम स्ट्रोक एक ताकदवर फटका आपण निश्चित पाहिला 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू वाडिश एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला फटका. या चौकारानं मात्र थोडस पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ पवनपुत्र बडपे किती राहिला येणारे 2 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. या चौकारानं थोडस पराभवाचं अंतर कमी केलं उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 16 धावांची गरज. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आणि 3 चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी खऱ्या अर्थाने या फटक्यांची गरज या अगोदर हवी होती. या साधवेने पराभवाचं अंतर थोडस कमी झालं उर्वरित चेंडूची फेक बाकी 1 आणि विजापासून अजून 10 धावा दूर आहे. अतिशय चांगला फटका 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. क्षेत्ररक्षक मला वाटतं सचिन मात्र याला बीट करून चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार. या चौकारानं मात्र फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी झालं. हडलक पवनपुत्र बडपेन गुड लक. बघा आपण किती धावाने हारलो आपल्या चुका कुठं झाल्या हे देखील फार महत्वाचं आहे. अंतिम शेवटच्या ओव्हरमधून चांगली धावसंख्या उभारली मात्र पराभवाला सामोरी जावं लागलं.